50 रुपयांच्या उधारीसाठी ग्राहकानं दुकानदाराच्या नातेवाईकाचा जीव घेतल्याची घटना घडलेली आहे। पानपट्टीवर 50 रुपयांची उधारी मागितली याचा राग ग्राहकाला आला। ग्राहकानं केलेल्या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झालाय तर त्याच्या नातेवाईकाचा मृत्यू झालाय। 50 रुपयांच्या उधारीसाठी घेतला जीव। उधारी मागणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला। उधारी बाजाने दुकानदाराला संपवलं। तुम्ही दुकानदार असाल आणि उधारी मागत असाल तर त्याआधी 100 वेळा विचार करा, कारण लातूरच्या म्हाडा कॉलनीत एका पानटपरी चालकाच्या नातेवाईकाची 50 रुपयांच्या उधारीसाठी हत्या करण्यात आली आहे। अब्बास शेख याची बालाजी गायकवाड या पानटपरी चालकाकडे 50 रुपयांची उधारी होती। बरेच दिवसांपासून अब्बास शेख ही उधारी देण्यास टाळाटाळ करत होता। गायकवाड यांच्या मुलानं अब्बास यांच्याकडे उधारीच्या 50 रुपयांची मागणी केली। त्यावरून अब्बासनं गायकवाड यांच्या मुलाशी वाद घातला। या वादाबाबत जाब विचारण्यासाठी बालाजी गायकवाड, त्यांचा मुलगा आणि त्यांचे मेहुणे गणेश सूर्यवंशी यांच्यासह अब्बासच्या घरी गेले। अब्बास घरी नव्हता। तिथून परतताना अब्बास त्यांना दिसला। त्यावेळी अब्बासनं गणेश सूर्यवंशीच्या छातीत सुरा खुपसला। तसंच अब्बासचा भाऊ शहजाद यानंही गायकवाड पितापुत्रावर चाकून हल्ला चढवला। माडा या ठिकाणी सुपारीची पानपट्टीवरील सुपारी विकत घेतल्याची एक 50 रुपयाची उधारी देण्याच्या कारणावरून दुपारी किरकोळ वाद झाला होता आणि तो आपसात मिटलाही होता। परंतु त्यानंतर सदर वादाचा जाब विचारण्यासाठी यातील जखमी आणि मयत हे आरोपींच्याकडे गेले असता आरोपींनी त्यांना कोयता आणि चाकूने मारहाण केलेली आहे। त्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडलेला आहे, बाकी 2 जण गंभीर जखमी आहेत आणि एक जण किरकोळ जखमी आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी अब्बास शेख आणि शहजाद शेख या 2 आरोपींना अटक केली आहे। 50 रुपयांच्या क्षुल्लक उधारीच्या वादातून एकाचा खून झालाय। किरकोळ कारणावरून माणूस माणसाच्या जीवावर उठल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।